नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंद अनोखे प्रेमाचे भाग 50. गार्डला काही कळायच्या आत मुलांनी अंगणात क्रिकेटचे स्टंपन लावले. कोमलने बॅट पकडली तर दुसरी मुलगी तिच्या अपोजिट उभी झाली आणि त्यांचा क्रिकेटचा खेळ सुरू झाला. मुलांना दुरून बघणाऱ्या आध्याने कपाडावर हातच मारले. सगळे गार्ड गोंधळूनच चाललेला प्रकार बघत होते. आता हे मुलं काही ऐकणार नाही कळले त्यांना. एक नजर त्याने बंगलोच्या दिशेने पाहिले. रेहानच्या रूमची लाईट बंद होती, तर आध्याला जिथे ठेवले होते ती लाईट सुद्धा. आणि आत 2 पहारेकरी असताना त्यांना टेन्शन नव्हतेच. अरे काय चाललंय तुमचं? हे कोणाचे तरी घर आहे, इथे काय क्रिकेट खेळत आहात? एक गार्ड बोलला. जाऊ दे ना नंबर 5, तसेही बॉस बिझी असतील, ते आज तरी फ्री नाही. आपलाही तेवढाच विरंगुडा, बरेच दिवस झाले क्रिकेट खेळून, दुसरा बॉडीगार्ड समजावत बोलला. अरे पण बॉसला कळले ना आपले काही खैर नाही, पहिला गार्ड बोलला. आणि बॉसला कसे कळेल? खेळा रे मुलांनो, बस बॉल जरा जोरात नका मारू, खिडकीचे काच वगैरे तुटले नाही पाहिजे. गार्ड सगळ्यांकडे नजर फिरवत बोलला. तसे सगळ्यांनी होकारात मान हलवली. काका, मी काय म्हणते, तुम्ही असे बसून क्रिकेट बघण्यापेक्षा आमच्यासोबत खेळत का नाही? म्हणजे कसं फील येईल. 2 मोठ्या टीम होतील, नाहीतर बघा ना, आम्ही 15-16 जण. आमची फक्त कबड्डीच्या 2 टीम बनू शकतात आणि क्रिकेटची फक्त 1 टीम बनू शकते. आणि ॲडजस्ट करून कबड्डी टीमला क्रिकेट खेळू द्यावं लागेल. बरं दिसते का? कोमल गार्डकडे बघत बोलली. सगळे गार्ड एकमेकांना बघू लागले. कोणाला क्रिकेट खेळायला आवडणार नाही? सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. पण ड्युटी? बरं, गरज पडली तर आम्ही खेळू, तुम्ही कंटिन्यू करा, गार्ड बोलला. सगळे त्यांची पोझिशन घेऊन रेडी झाले. कोमल भिरभिरत्या नजरेने आध्याला शोधू लागली. तिला आध्या दिसली तसे हलके स्माईल केले. रेडी? बॉलरने खुणावले तसे कोमलने होकारात मान हलवली आणि यांचा क्रिकेटचा सामना सुरू झाला. आता गार्ड ही मन लावून खेळत होते. मॅच रंगात आली. बॉलरने बॉलिंग केले आणि कोमलने बॅट फिरवली. तसे बॉल हवेत उडू लागला. अरे कॅच कर, अरे पकड पकड, गार्ड बोलले. फिल्डर बॉलला बघतच मानवर करून हाताची ओंजळ पकडून बॉल कॅच करण्याचा प्रयत्न करू लागला आणि एकदाची झालीच कॅच. ये, सगळे ओरडले. कोमल नाराजीत बाजूला झाली. आवाज ऐकून रेहान जरासा थांबला. काय झाले साहेब? रवीना बोलली. काहीतरी गडबड आहे. रेहान तिच्या दूर होणारच की रवीनाने लगेच त्याच्या गळ्यात हात घालून जवळ ओढले. काही गडबड नाही साहेब, मी आले तेव्हा काही मुलं मुली रस्त्यावर क्रिकेट खेळत होते, त्यांचाच आवाज असेल. रवीनाने बोलून त्याच्या छातीवर किस केले आणि तो परत त्याच्यात गुंतून गेला. सगळ्यांना क्रिकेटमध्ये व्यस्त बघून आध्या लपत छपत आउट हाऊसच्या दिशेने गेली, तर कोमलही संधी बघून तिच्या मागे गेली. हे काय आहे कोमल? तिला बघताच आध्याने विचारले. पहिलेच फाईट करण्यापेक्षा जर असे आपले काम होत असेल तर म्हणून, कोमल डोकं खाजवत हसून बोलली. तसं प्लॅन चांगला आहे, पण याने तो रेहान बाहेर नाही आला पाहिजे, आध्या बोलली. त्याला अडवायलाच तर रवीना आहे, नाही येणार तो, चला लवकर. बोलतच दोघी आउट हाऊसच्या दरवाजाजवळ गेला. दाराला बाहेरून कुलूप लावले होते. आता काय करायचे वहिनी साहेब? कोमल नाराजीत बोलली. डोंट वरी, मी करते प्रयत्न. आध्याने लगेच तिच्या केसाची पिन काढली. वहिनी साहेब, हेही कला आहे का तुमच्यात? कोमल खुश होत बोलली. नाही, पण मूव्हीमध्ये दाखवतात ना, आपणही ट्राय करून बघू, बोलून आध्याने की होलमध्ये पिन टाकली आणि ती लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागली. वहिनी साहेब, यात खूप वेळ जाईल, गार्ड अलर्ट व्हायला नको, कोमल मागे बघत घाबरून बोलली.
आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही कोमल, आध्या तिचे काम करत बोलली. वहिनी साहेब, पण एक शंका आहे, वीरदादा इथे नसतील तर? कोमल हाताची चुडबुड करत अस्वस्थ होत बोलली. तसे एक क्षण आध्याचे हात थांबले. आपण होप सोडू शकत नाही. बोलतच आध्याने लॉक उघडलेही. दोघी खुश होत एकमेकींना बघू लागल्या. लगेच त्या आत गेल्या तर आत कोणीही नव्हते. दोघींच्या चेहऱ्यावरची स्माईल फिकी पडली. आपला प्लॅन फ्लॉप झाल्याचे आध्याच्या लक्षात आले. मन उगच अस्वस्थ झाले, डोळे भरून आले. नुसत्या एका शब्दावर रवीना त्या क्रूर रेहानजवळ यायला तयार झाली तर मुलंही मदतीला आले. सगळे मार्शल आर्ट शिकलेले, पण रेहानचे गार्डही वेल ट्रेन होते. वहिनी साहेब, कोमलने आध्याच्या शोल्डरवर हात ठेवले. सगळं संपले कोमल, मी हरले, मी काहीच करू शकत नाही, काहीच नाही. आध्या रडतच बोलू लागली. कोमलचेही डोळे भरून आले. नेहमी सगळ्यांच्या पाठी खंबीर उभी असलेली सगळ्यांची वहिनी साहेब आज कोलमडलेली होती. वहिनी साहेब, सावरा स्वतःला, चला इथून, कोणी यायच्या पहिले आपल्याला निघावं लागेल. तसेही दादासाहेब परत आले की सगळं ठीक करतील ते, आता तुम्ही इथून बाहेर पडा, कोमल तिला समजावत बोलली. आध्यालाही तिचे म्हणणे पटले. उगाच स्वतःला दोष देण्यात अर्थ नव्हता. दोघी तिथून जाऊ लागल्यास की आध्याची नजर एका मिररवर पडली. आध्या एकाच ठिकाणी थांबून एकटक मिररला बघू लागली. वहिनी साहेब, चला, कोणाला संशय यायच्या पहिले आपल्याला निघावं लागेल, कोमल बोलली. पण आध्या मिररकडे एकटक बघतच त्या दिशेने जाऊ लागली. वहिनी साहेब, कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतोय, कोमल जरा घाबरून बोलली. तिच्याकडे बघून आध्याने मिररला हात लावले. नॉर्मलच वाटले, पण तरीही काहीतरी वेगळे पण जाणवत होते त्यात. आध्या भिरभिरत्या नजरेने मिररचे निरीक्षण करू लागली. तिची नजर एका कोपऱ्यात गेली जिथे छोटासा लॉक होता. आध्या शेजारी ड्रॉवरमध्ये त्याची की मिळते का ते शोधू लागली तर कोमल गोंधळून तिला बघू लागली. तीही लगेच आध्या जवळ आली. वहिनी साहेब, काय शोधत आहात तुम्ही? हे बघ, इथे लॉक आहे. मला शंका आहे, या मिररच्या मागे नक्कीच काहीतरी आहे, चावी शोधतच आध्याने सांगितले. तसे कोमलही चावी शोधू लागली. सापडले, कोमलने चावी हातात घेत ओरडली. अगं हळू जरा. आध्याने तिच्या हातातून चावी घेत लॉक उघडले आणि आश्चर्य, मिरर स्लाइडसारखे बाजूला झाले आणि मागे एवढा मोठा दरवाजा. दोघी अवाक होऊन दरवाजाला बघतच राहिले. आध्याने घाईने दरवाजातून आत प्रवेश केला. आत सिक्रेट रूम होते. सगळीकडे फक्त अंधुक प्रकाश आणि कुबट वास. वहिनी साहेब, अहो, हे काय आहे? सिक्रेट रूम? पण गाडगेड तर इथे नव्यानेच राहायला आले ना, कोमल आश्चर्यचकित होत बोलली. राहायला नव्याने आले, पण हे त्यांचे खूप जुने घर आहे. असे काळ्या मनाच्या लोकांच्या घरी सिक्रेट रूम असणे मोठी गोष्ट नाही, आध्या पुढे चालत बोलली. तेव्हाच कानावर कसलासा आवाज ऐकू आला. कोणीतरी वेदनेने कडवडत होता. आवाजाचा कानोसा घेत आध्या पुढे गेली तर एका बेडवर कोणीतरी वेदनेने तळमळत पडून होता. कोण आहे? आध्याने विचारले. तसा बेडवर पडून असलेल्या व्यक्तीने झटक्यात मान वळवली. वहिनी, त्याचा आश्चर्ययुक्त स्वर कानावर पडला आणि आध्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. फायनली वीराज तिला सापडला होता. वीर, तुम्ही ठीक आहात? आध्याने लगेच त्याला आधार देत उठायला मदत केली. मी ठीक आहे वहिनी, पण तुम्ही इथे कसे? त्याने तुम्हाला काही केले तर नाही ना? खूप नीच माणूस आहे तो. आध्याला बघताच वीरच्या अंगात जणू ताकद संचारली. रेहान आणि त्याच्या माणसाने वीरला धोक्याने कैद करून ठेवले होते. नीट खायला नाही की जखमांवर औषध नाही. ताज्या जखमा अगदीच ठणकायला लागल्या होत्या. तो वेदनेने तडमडत होता, पण कोणाला त्याची दया आली नाही. वहिनी साहेब, घाई करा, आपल्याला निघावं लागेल, कोमल बोलली. तसे आध्याने वीरला आधार दिले. वीरचा हात आध्याच्या खांद्यावर. तो लंगडत कसा तरी चालत होता, त्यामुळे आध्यावर त्याचा पूर्ण भार येत होता. नाजूकशी ती 6 फूट उंच आणि धिप्पाड वीरचा भार पेलवू शकत नव्हतीच. कोमल दोघांच्या मागे चालू लागली.
दादासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी तुमची मदत करू? कोमलने जरा कचरत विचारले. तसे वीर आध्या तिच्याकडे बघू लागले. तरणी ताठी पोरती कोणी चुकीचे नको समजायला. पहिले विचार चमकून गेला आध्या वीरच्या मनात. चुकीचे समजू नका दादासाहेब, फक्त वहिनी साहेबांना मदत करायची आहे. माझा दुसरा काही उद्देश नाही. नजर झुकवत कोमल ओशाडून बोलली. वीरने आध्याकडे पाहिले. तिने होकारात मान हलवले. तसे वीरने हळूच तिच्या शोल्डरवर हात ठेवला. दोघी मिळून वीरला घेऊन बाहेर जाऊ लागल्यास की दोन गार्ड दत्त बनून दारात उभे त्यांच्याकडे रोखून बघू लागले. हॉस्पिटल. एक कार हॉस्पिटलच्या आवारात थांबली. दरवाजा उघडून सम्राट घाईने बाहेर आला. दादासाहेब. सम्राटला बघताच बाहेर उभा असलेला रघु लगबगीने त्याच्या जवळ आला. सगळं ठीक आहे? सम्राट अस्वस्थ होत बोलला. जी दादासाहेब, वहिनी साहेब आणि बाळ सुखरूप आहेत. सक्षम दादाही येतच आहेत, रघुने माहिती दिली. सम्राट लगबगीने साक्षी ॲडमिट असलेल्या रूममध्ये गेला. ती अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. बाळ शेजारी पाळण्यात झोपले होते, तर अहिल्याबाई जानकीबाई तिथेच बाळाला बघत बसून होते. ओठावर हसू, तर मोहिते पाटलाच्या घराण्यातील नवीन पिढी बघून डोळ्यात आनंदाश्रू. सम्राट, तुम्ही कधी आलात? त्याला बघताच जानकीबाईने विचारले. थोडा वेळ झाला. घरी गेलो होतो तर कळले तुम्ही सगळे इकडे आलात. आई, वीर, आध्या दोघेही दिसत नाही. बाळाकडे बघत सम्राटने विचारले. वीर तर कामानिमित्त बाहेर गेले आणि आध्या मंदिरात जातो बोलल्या. अजून आल्याच नाही, जानकीबाई बोलल्या. आध्या कुठे आहे? बाहेर येताच सम्राटने रघुकडे रोखून बघत विचारले. त्याची नजर बघताच रघुने नजर झुकवली. आमच्याकडे फालतू वेळ नाही रघु, खरं सांग, आध्या कुठे आहे? सम्राट चिडून बोलला. तसे रघुने तो गेल्यापासून काय काय झालं ते सगळं सांगायला सुरुवात केली. आम्ही बोललो होतो ना तुला, आम्ही येईपर्यंत आध्याला प्रोटेक्ट कर, हे आहे तुझे प्रोटेक्शन. पहिले त्या रेहानला बघू दे, मग तुला आणि तुझ्या वहिनीला बघतो. बोलून रघुवर जळजळीत कटाक्ष टाकून सम्राट कारमध्ये बसून वेगाने तिथून निघून गेला. ए थांबा! एक मोठा आवाज वातावरणात घुमला. तसे सगळे क्रिकेट खेळण्यात व्यस्त असलेले मुलं गार्ड गोंधळून आवाजाच्या दिशेने बघू लागले, तर दोन्ही गार्ड रागात सगळ्या मुलांना बघत होते. काय झाले नंबर 5? अचानक खेळ का थांबवलेस? बघ ना किती रंगात आला खेळ, एक गार्ड कपाडावर आठ्या पाडत बोलला. खड्ड्यात घाल तुझे खेळ, ही मुलं काय गोंधळ घालायला आली तुला माहीत आहे का? नंबर 1, हे सगळे त्या मोहिते पाटीलला सोडवायला आले. आपल्याला खेळण्यात गुंतवून यांची लीडर मोहिते पाटलांची सून आणि ती मुलगी त्याला घेऊन जायला आले. नंबर 5 चिडून बोलला. तसे सगळे मुलं घाबरली. त्यांनी सगळ्यांकडे नजर टाकली, तर सगळे गार्ड रागात त्यांना बघत होते. गार्डने लगेच आध्या, वीर, कोमलला सगळ्यांच्या समोर उभे केले. वीर अजूनही आध्याच्या आधाराने उभा होता. वहिनी साहेब, सगळे मुलं एकसाथ ओरडले. आध्याने नजरेनेच खुणावले. तसे 2 मुलं पळतच तिच्याजवळ येऊ लागले. ए, तिथेच थांबायचं, कळलं? खूप झाली तुमची चालाकी, गार्ड चिडून बोलला. तसे दोघेही जागेच थांबले. तुम्हाला काय वाटले एवढं सोपं आहे आम्हाला मूर्ख बनवणं? गार्ड सगळ्यांकडे चिडका कटाक्ष टाकून बोलले. एवढं कठीण पण नाही काका, कोमल मध्येच बोलली. तसे गार्डने जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकले. बऱ्या बोलाने सगळे इथून निघून जा, फक्त तुमची वहिनी साहेब आणि त्यांचा दीर इथे राहतील, गार्ड बोलला. तसे सगळे आध्याकडे नाराजीत बघू लागले. तिने नजरेनेच खुणावले. तसे सगळेच तोंड पाडून तिथून जाऊ लागले. आले मोठे आमच्या तावडीतून सोडवायला, बोलतच गार्डने वीरच्या हाताला पकडले, तेही अगदी जखमेवर. आह! वीर कडवळला. वीर, दादासाहेब, आध्या, कोमल एकाच वेळी ओरडले. दोघी त्याच्या जवळ जाणारच की जास्त हुशारी नको,
तू आलीस तशी तुझी गँग घेऊन निघून जा आणि तुम्ही आत जा, नाहीतर तुमच्या ह्या देराचे हातपाय तोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. गार्ड चिडून आध्या कोमलकडे बघू लागला. तशी कोमलही मान खाली घालून तिथून जाऊ लागली, तर आध्या वीरकडे बघत बंगलोच्या दिशेने. सगळे गार्ड वीर आध्याकडेच बघत होते. दोघेही महत्त्वाचे सावज, त्यांच्यावरच तर पहारा ठेवायचे होते, तेही काहीच वेळासाठी. दिवस उजाडायला काहीच तास बाकी होते. वहिनी साहेब, कॅच! अचानक एका मुलाचा आवाज आला. तसे सगळे गार्ड त्याच्याकडे बघू लागले, तर त्या मुलाने बॉल आध्याकडे फेकले. आध्यानेही लगेच कॅच केले. तर काय म्हणाले तुम्ही? तुमच्या कैदमधून कोणीही जाऊ शकत नाही. आध्या हातावर बॉल झेलत हसतच बोलली. आणि कोणाला काही कळायच्या आतच आध्याने तो बॉल वीरला पकडून उभ्या असलेल्या गार्डला फेकून मारले, जो अगदीच त्याच्या डोक्यावर जाऊन लागला. आई आई ग! वीरला सोडून देत त्या गार्डने लगेच दोन्ही हातात डोकं गच्च पकडून खाली बसला. वीर तोल जाऊन खाली पडणार त्याआधीच मुलाने धावत येऊन त्याला सावरले. जवळच असलेल्या एका खुर्चीवर बसवले. दादासाहेब, आता तुम्ही फक्त एन्जॉय करा. बघाच यांचे काय हाल करतो आम्ही. ती 18-20 वर्षाची मुले हसतच बोलली. बॉल बाउन्स होऊन कोमलजवळ गेला. कोमलने दुसऱ्या गार्डच्या पाठीत बॉल मारले. तो पाठीला हात लावून कडवडला. असे करत एक एक करून गार्डला बॉल मारण्याचा खेळ सुरू झाला. सीझन बॉल तो. त्याचा मार जबरदस्त होता. गार्ड काही रिॲक्ट करतील त्याआधीच दुसरा दणका पडत होता. अक्षरशः हातपाय फुटले गार्डचे. मुलं एन्जॉय करत होते तो बालपणीचा खेळ. पण अचानक एका क्षणाला बॉल गार्डच्या हातात आला तसे सगळे स्तब्ध झाले. आध्याही फुललेले श्वास आवरत डोळे मोठे करून त्या गार्डकडे बघू लागले. तो गार्ड डोळ्यात राग घेऊन सगळ्या मुलांना बघत होता. डोक्याला मार लागल्याने डोक्यातून रक्त येत होते. तो नेमका कोणाला मारेल विचार करूनच आध्याला धस्स झाले. मुलंही घाबरून आवंडा गिळून एकमेकांना बघू लागले. तेव्हाच कुठून तरी एक बॉल येऊन त्या गार्डच्या हातावर लागला. तसे गार्ड खालीच बसला आणि परत एकदा मुलाने सगळ्या गार्डला फोडून काढले. वीर हसतच सगळ्यांना बघत होता. त्याचीही इच्छा होत होती खेळायची, पण सध्या तो मजबूर होता. वहिनी, काय आहे हे? वीरने त्याच्या शेजारी उभ्या आध्याला हसतच विचारले. गेम. आध्या डोळे मिचकावत हसतच बोलली. मानले तुम्हाला, काय डोकं लावले तुम्ही? वीरने तिच्या समोर हातच जोडले, पण लगेच हातात कड उठली आणि तो कडवळला. आध्या काळजीने त्याला बघू लागली. सगळे गार्ड मार खाऊन जमिनीवर इकडे तिकडे कडवडत पडून होते. बाहेरचा गोंधळ ऐकून थकून नुकत्याच झोपी गेलेल्या रेहानची झोप चाळवली. त्याने शेजारी पाहिले तर रवीना थकून झोपी गेली होती. अंगावरचे पांघरून बाजूला करत अंगावर कपडे चढवत रेहान बाल्कनीमध्ये गेला आणि समोरचे दृश्य बघून त्याचे डोळेच मोठे झाले. व्हेरी स्मार्ट. वाटलेच होते तू शांत बसणार नाहीस, पण तू खूप चुकीचे केले साध्या. हाताच्या मुठी आवडून घेत रेहान दातावर दात चढवून पुटपुटला. दणदण पाय आपटत तो खाली निघून गेला तर हॉलमध्ये राणी आणि गार्ड निश्चित पडून होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत रेहान बाहेर गेला. जणू चवताळलेल्या जनावरासारखा दिसत होता. गर्ल्स, बॉईज, चला जाऊ, खूप झाले. आध्याने ऑर्डर दिली तसे सगळे तिथून जाऊ लागले. आध्याने वीरला आधार देत उभे केले. एक मुलगा त्याच्या दुसऱ्या बाजूला आला. सगळे तिथून जातच होते की रेहान आध्याच्या पुढ्यात उभा झाला. पहिले तर आध्या घाबरली, पण लगेच तिचे एक्सप्रेशन चेंज झाले. ती रागाने त्याच्या डोळ्यात बघू लागली, तर तोही तिच्या डोळ्यात बघत होता. तुला काय वाटते, मी तुला इथून जाऊ देईन? रेहान हातांच्या मुठी आवडून घेत बोलला. तुझ्या परमिशनची इथे वाट कोण बघत आहे? आध्या त्याच्या नजरेत बघत बोलली. ॲटिट्यूड हा? काय करणार आहेस ग तू? ही तुझी कमजोर मुला मुलींची वानर सेना, हा तुझा हातपाय नसलेला धीर, ज्याला स्वतःच्या पायावर धड उभाही राहता येत नाही, कोण अडवेल मला? रेहान सगळ्यांकडे बघत तिरकस हसत बोलला. माझी हीच सेना तुझ्या सांडासारख्या माणसांना पुरून उरले. बघ तुझे गार्ड कसे वेदनेने तडपत पडून आहेत. आध्या एक वार चौफेर नजर टाकून त्याच्या डोळ्यात बघत बोलली.
डोकं तर तू खूप चालवतेस डिअर, पण मी रेहान गाडगेड आहे. मला हरवणं तुझ्यासारख्या तुच्छ स्त्रीच्या हातात नाही. रेहान हसत बोलला. तू आम्हा स्त्रियांना हलक्यात घेऊ नकोस रेहान. पुरुष फक्त एका स्त्रीसमोरच ताकदवर बनतो, तर एका स्त्रीसमोरच दुबळा होतो, आणि तो तू आहेस. आम्ही स्त्रियांनी आज तुला हरवले. मी इथून नक्कीच जाणार, तेही सगळ्यांना सुखरूप घेऊन, आणि तू काहीही करू शकणार नाहीस. आद्या हसतच बोलली. तिने सगळ्यांनाच इशारा केला तसे सगळ्या मुली भरभर तिथून जाऊ लागले, तर मुलंही वीरला आधार देत पुढे निघून गेले. आद्या डोक्यावर पदर सावरत त्यांच्या मागे जाऊ लागलीस की रेहानने तिचे हात पकडून जवळ ओढले. तसे बेसावध असलेली आद्या त्याच्या छातीवर आदळली. मला तसेही बाकीच्यांशी काही घेणं देणं नाही डार्लिंग. मला तर फक्त तू हवी आहेस. फक्त तुझ्यासाठी मी एवढे कट रचले, आणि तू आता माझ्या हातात आलीस तर मी मूर्ख नाही तुला सहज जाऊ द्यायला. दिवस उजाडायला थोडाच वेळ आहे, आणि आत्ताच आपण इथून जात आहोत. आद्याला मिठीत ओढून घेत रेहान तिच्या कानात पुटपुटला. त्याचा तो नजीकचा स्पर्श आणि आद्या चवताळली. आद्याने लगेच त्याच्या पायात पाय घालून त्याला खाली पाडून तिने त्याच्या छातीवर पाय ठेवले. रेहान आश्चर्याने तिला बघू लागला. मला कमजोर समजण्याची चूक करू नकोस रेहान, त्याच्या डोळ्यात बघत आद्या बोलली. ती रागाने अगदीच थरथर कापत होती. डोळे ताट झालेले, जणू चंडिका अवतरली होती तिच्या अंगात. रेहान भेदरून तिला बघू लागला. तुझ्यासारखा माणूस जगण्याच्या लायकच नाही. मी हवी आहे ना तुला, घे मग, तुझ्यासमोर उभी आहे. आद्या त्याच्या छातीवर दाब देत चिडून बोलली. वहिनीसाहेब. कोमल घाबरून तिला बघू लागली. तसे आद्याने हाताचा पंजा दाखवून तिला शांत राहायला सांगितले. तुझ्यासारखा नीच माणूस फक्त मागून वार करू शकतो. तू हरत होतास म्हणून माझ्या प्रयागला मारलेस. माझे आई बाबा, माझे बाळ सगळे तुझ्यामुळे गमावले मी, आणि आता तुला मी हवी आहे, आणि त्यासाठी तू त्या निरागस बाळाच्या जीवाशी खेळलास, एका गरोदर स्त्रीच्या जीवाची खेळलास, आणि वीर त्यांना किडनॅप केलेस का तर माझ्या मागे कोणी पुरुषाचा हात नको. पण तू विसरलास मी आद्या आहे. मला कोण्या पुरुषाची गरज नाही. मी स्वतः समर्थ आहे. आद्या पहिले तर भावूक झालेली, पण लगेच ती चिडून त्याला बघू लागली. पण रेहानने त्याची सगळी ताकद एकवटून आद्याला धक्का दिले. ती पडणारच की 2 हाताचा विडका तिच्या कमरेभोवती आला. त्याला न बघताच आद्याला त्याचा स्पर्श कळला. तिने हसतच त्याला मिठी मारली. एका क्षणासाठी त्याचे एक्सप्रेशन सॉफ्ट झाले. हलकेच त्याने मिठी घट्ट केली. डोळे मिटून तो तिला फील करू लागला, पण लगेच भानावर येत त्याने तिला दूर केले आणि त्याचा मोर्चा रेहानकडे वळवला क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.